विमान 8:22 विमान लोणावळा जवळच्या आसपास त्या ठिकाणी तिथं असेल। 8:25 विमान पुणे जवळ, पुणे शहराजवळ असेल। 8:30 विमान यवत हे जे गाव आहे त्याच्या आसपास असेल। 8:32 सुपे म्हणून गाव, सुपे जळगाव गाव हे बारामतीमध्ये आहे, तिथं असेल। 8:43 ते 8:45 दरम्यान दुर्दैवी घटना, खरंच जी घटना अतिशय आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आणते ती घटना या टाइमच्या वेळेस त्या ठिकाणी घडली। 9 वाजता दादा गंभीर जखमी आहेत। ऍक्सिडेंट झाला हे तुम्हा आम्हाला कळलं होतं, पण आमच्या सगळ्यांच्या मनात असं होतं की जखमी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, पण जिवंत आहेत अशी कुठली बातमी आमच्या कानामध्ये यावी। तशी 9 वाजता ती बातमी सुरू होती, पण 9:45 पहिली बातमी आली ती म्हणजे दादांच्या निधनाची, जी ऐकल्यानंतर अक्षरशः मन पण सुन्न झालं आणि डोकं सुद्धा सुन्न त्या ठिकाणी झालं। आता ही माहिती म्हणजे हा जो प्रवास आहे, हा प्रवास हे जे एक सॉफ्टवेअर आहे नाहीतर ऍप आहे, ज्याच्याकडे विमान असेल त्यांना हे ऍप उघडता येईल, जो पायलट असेल हे ऍप उघडता येईल। युनिव्हर्सल ऍप आहे, याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विमानाची माहिती तिथं कळू शकते। त्याच्यात जर आपण गेलात तर ह्याच्यामध्ये हे किती वर्षापूर्वीचं विमान होतं, तर 16 वर्षापूर्वीचं ही सगळी माहिती असते। ह्याच्या आधी 2 दिवस म्हणजे 26 आणि 25 हे विमान कुठं गेलं होतं, मुंबई सुरतला एकदा गेलं, परत सुरत मुंबईला तिथं गेलं। म्हणजे हा जो विमानाचा प्रवास आहे, ही घटना घडायच्या आधी तर सुरतला हे विमान तिथं जाऊन आलं होतं।